नवीन मॅचची सुरुवात होईल. शिवकृपा स्पोर्ट्स गव्हाण आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव या दोन संघांमध्ये नवीन सामना म्हणजे क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या एकूण 8 संघांपैकीचे आता मात्र 4 संघ शिल्लक राहिले, ज्यामध्ये 2 क्वार्टर फायनल आणि 1 सेमी फायनलची मॅच आपण खेळवणार आहोत. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर एकूण 32 संघ आहेत या स्पर्धेमध्ये आणि 32 संघांमधून जर ही मॅच आपण पाहिली तर ही प्री क्वार्टरची मॅच आहे, म्हणजे उप-उपांत्य पूर्व फेरीची मॅच आहे. आणि ह्या मॅच मध्ये मात्र ओव्हर किती असतील हे आपण जाणून घेऊया. 4 ओव्हरची मॅच असेल पंच, आणि पहिलं षटक जे असेल ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड बाहेर सर्कल मधून फिल्डिंग करू शकतात. शिवकृपा स्पोर्ट्स हिंगणगाव आणि दोन्ही माफ करा शिवकृपा स्पोर्ट्स गव्हाण आणि आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव दोन्ही संघांनी आपला एक राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे. शिवकृपा स्पोर्ट्स गव्हाण आणि आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव गव्हाण संघाचे राखीव खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. हिंगणगाव संघाला विनंती आपला एक राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. हिंगणगाव संघ आपला प्रतिनिधी जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी लावली जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. नवीन मॅचची सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन मॅचचा श्री गणेश या ठिकाणी आपण होताना बघणार आहोत. प्री क्वार्टरची मॅच असेल, उपांत्यपूर्व फेरीची मॅच, ज्यामध्ये एका बाजूला आपण बघतोय शिवकृपा स्पोर्ट्स गव्हाण आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव या दोन संघांमध्ये चालू झालेली ही मॅच आपण स्ट्राईकवर बघतोय. आयकॉन खेळाडू शाहरुख याला, जो मात्र इचलकरंजीवरून आज कवटेमाकाळ नगरीत दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती जर आपण पाहिलं तर हिंगणगाव संघाचा आणखी आतमध्ये फलंदाजीसाठी आपण उपस्थित असलेलं बघतोय. पहिला चेंडू यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, शाहरुखने मात्र फटका केला कव्हर पॉइंटच्या दिशेने. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेले, फेक केली आहे, तद्वर मात्र शाहरुखनं मात्र पहिली धाव वेगानं पूर्ण केली. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतल्यानंतर संघाचं धावफलक आणि वैयक्तिक धावफलकाचं खातं मात्र या ठिकाणी ओपन केलं गेलं, ते शाहरुखच्या माध्यमातून. हिंगणगाव संघाचा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये, तुम्हाला 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी लागली जाईल. कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्या. मॅच चालू करायची आहे. कौस्तुभने यावेळेला बॅट भिरकावली. शॉर्ट पाईन लेग मध्ये फिल्डर तैनात केला गेलाय. एक सिंगल ठिकाणी घेतली जाईल कौस्तुभच्या आणि शाहरुखच्या जोडीकडून. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं तर धनाजी जाधव यांना आपण बघतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक तो हाताळताना. चांगली सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा घेतल्या गेल्यात. या अगोदर शाहरुखनं मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला, 30 यार्डच्या आतमध्येच चेंडूला रोखलं गेलं. यावेळेला पुन्हा एकदा बॅट भिरकावतोय, परंतु यावेळेला स्विंगनं मिस होईल. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका केला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये कोणी नाहीये. अगदी सहज हा चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. शाहरुखच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत आमदार चषक चौकार आपण बघत आहोत. नो मॅन्स लँड मध्ये फटका केला. चांगलं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळाले यावेळेला शाहरुखच्या माध्यमातून. अगदी 2-4 पावलं पुढे आले, मिडल ऑफ द बॅट केलं. वाईडिश लॉंगॉनच्या वरून मात्र हा फटका केला. 4 धावांसाठी हा चौकार मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो तो शाहरुखच्या फलंदाजीतून. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघतोय. मॅचचा पूर्वार्ध आहे. यावेळेला स्विच हिट, टायमिंग चांगला करतोय यावेळेला. खूप चांगलं एक्झिक्युशन, चांगलं शॉट सिलेक्शन आणि हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार शाहरुखच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार नव्हे तर यावेळेला षटकार आहे. खूप चांगलं टायमिंग.
वेल एक्झिक्युटेड फटका 6 धावांसाठी पॉइंट बाउंड्री यांच्या पलीकडे. आपल्या बॅटिंग मधलं कौशल्य दाखवले या वेळेला शाहरुखने. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे जातोय हा बॉल. आता मात्र वन बाउंड चौकार येणार आहे. पहिले 2 चेंडू मात्र थोडासा संयम राखला आणि त्यानंतर मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला. थोडीशी विस्फोटकता आता मात्र पाहायला मिळते ती शाहरुखच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 1 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा. आणि आज आणि उद्याच्या दिवसामध्ये 2 दिवसाचा जो खेळ आपण बघणार आहोत. खरं तर ताईंच्या सांगण्यावरून म्हणजेच आपल्या तासगाव कवठे महाकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आर आबा पाटील यांच्या सांगण्यावरून मात्र आपल्या तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील हे सर्व संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर ताईंचं म्हणणं होतं की आपल्या विभागातील युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, एक संधी मिळाली पाहिजे इतक्या मोठ्या आयोजनामध्ये खेळण्याची. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आज मात्र हे सर्व संघ एका आयकॉन खेळाडूला घेऊन आपण खेळताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आज गव्हाणचा संघ आपण बघतोय फिल्डिंग करताना. त्यांच्या विरोधामध्ये मात्र हिंगणगाव आर्यन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण त्यांना पाहतोय. नवीन ओव्हरची या ठिकाणी सुरुवात केली जाते. बॅटची कट घेतोय. विकेट किपरच्या डोक्याच्या वडून शॉट थर्डमॅन कडे चाललाय चेंडू. 1 धाव येते कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्याच्या बॅटमधून. हनुमंत पांढरे बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक तो हाताळतोय. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी विरुद्ध सिंहगर्जना स्पोर्ट्स क्लब नेहरू नगर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचंय. यावेळेला शाहरुखसाठी आपटलेला बॉल आपण बघतोय. हुक करण्याचा प्रयत्न केला शाहरुखने. यष्टीरक्षक मात्र खूप चांगली भूमिका पाठीमागे बजावतोय. निर्धाव चेंडू न सांगता होते हनुमंत पांढरेच्या या चेंडूची. संघाचा धावफलक मात्र जर आपण पाहिलात तर आतापर्यंत धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीचे 2 प्रारंभिक फलंदाज खूप चांगलं परफॉर्मन्स देत आहेत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. शाहरुखनं मात्र पहिल्या इनिंगमधून आपण जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग आपल्या सगळ्यासमोर सादर केली आहे. परंतु हनुमंत पांढरे यावेळेला मात्र शाहरुखला थांबवण्याचा कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करतोय. हवेमध्ये फटका नोमॅन्स लँड मध्ये. हनुमंत स्वतः धावतोय चेंडू खाली. थ्रो मात्र खराब. ओव्हर थ्रो होईल. या वेळेला 2 धावा सहज घेतलेत. बॅकअप साठी मात्र शॉट थर्डमॅनचा खेळाडू या ठिकाणी चेंडूवर येतोय. चेंडूला अडवतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत होता बॉल. स्वतः हनुमंत पांढरे गोलंदाजी केल्यानंतर चेंडूला अडवण्यासाठी धावले. चेंडूला अडवलं. चेंडूची फेक केली. थ्रो मात्र थोडासा खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर थ्रो जरूर झाला परंतु 2 आणि 2च धावा या ठिकाणी या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. आपटलेला बॉल. या वेळेला स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा फटका मात्र मिस करतायत. थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती. बॅटचा स्विंग खूप चांगला आहे परंतु असे फटके खेळत असताना खूप चांगलं टायमिंग टेक्निकनं बॅटिंग करावी लागते. क्रिकेटच्या पटलावरती 3 गोष्टी नेहमी महत्त्वाच्या मानल्या जातात. सर्वप्रथम तर असतं टेक्निक, दुसरं असतं टायमिंग आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे टेम्परामेंट. या 3 गोष्टींचा वापर आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये करावा लागतो. आणि 20 मिनिटांचा अवधी आपण या इनिंगसाठी दिला गेलेला आहे. तर या निर्धारित वेळेमध्ये मात्र आपल्याला इनिंग पूर्ण करावी लागेल. जास्त वेळ वाया घालवू नका. मधला जो वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये आपण टाइम वेस्ट करू नका. हनुमंत पांढरे पुढील चेंडूसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर आहे मात्र शाहरुख. एका आयकॉन खेळाडू समोर उभा राहिलाय. फलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिलात तर हिंगणगाव संघाकडून शाहरुखला आपण आयकॉन खेळाडू म्हणून पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी मात्र गव्हाण संघाच्या माध्यमातून हनुमंत पांढरे या वेळेला मात्र विकेट मिळवतोय. जबरदस्त कॅच डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरती. एका आयकॉन खेळाडूने मात्र दुसऱ्या आयकॉन खेळाडूला या वेळेला तंबूचा रस्ता दाखवलाय. मगाशी आपण सामना पाहिला इजाज कुरेशी विरुद्ध लक्कन सकट. आता मात्र आपण सामना पाहत होतो शाहरुख विरुद्ध हनुमंत पांढरे.
आणि या वेळेला हनुमंत पांढरेने मात्र शाहरुखला तंबूचा रस्ता दाखवलाय. जेलबादच्या स्वरूपात मात्र हा पहिला झटका लागेल. आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाचा सलामीवीर फलंदाज हनुमंत पांढरे याच्या गोलंदाजीवर जेलबाद होऊन माघारी परततोय तो शाहरुख. जबरदस्त अशी कॅच पकडली तुकाराम पाटीलने. पहिला झटका लागतो आणि पहिला झटका लागल्यानंतर मात्र बापू लोंढे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बापू लोंढेने मगासच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. चांगली साथ त्याला मिळाली होती शाहरुखची. शाहरुख या वेळेला मात्र लवकर बाद झालाय. दुसऱ्या बाजूने मात्र कौस्तुभ कांबळे तर ठोकून बसण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी स्वतःला सेट करून घेतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे हनुमंत पांढरे याचं, ज्यामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट शेवटच्या बॉलवरती पटकावली. 2 षटकांचा खेळ या वेळेला समाप्त झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. 9.5 धावा प्रति षटकाची सरासरी आणि धावसंख्या 2 षटकांनंतर 1 गडी बाद 19 धावा. आणि आज आपल्या कवठे महाकाळ विभागातील एक दिग्गज आणि नामवंत खेळाडू सुरेशजी कांबळे यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सुरेशजी आपलं. सुप्रीमो चषकाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि आज त्यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. तर सुरेशजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेला अपरकट कव्हर पॉइंट मधून मात्र फिल्टर त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय, पकडला जातोय झेल आणि या वेळेला समाप्त होतोय कौस्तुभ कांबळेचा खेळ. दुसरा झटका बॅक टू बॅक. आता मात्र सलामीची जोडी पूर्णपणे तुटली. शाहरुख या अगोदर शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आपण पाहिला आणि नवीन षटकाच्या पहिल्या चेंडूवरती या वेळेला मात्र तू चलमय असं कुठेतरी म्हटलं फलंदाजांनी एकमेकांना म्हटलंय. आणि या बॉलवरती कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज जेलबाद होऊन माघारी परतेल आणि त्याच्या जागेवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज पप्पू मंडले, न्यू बॅट्समन इन. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघ, ज्यामध्ये बापू लोंढे, पप्पू मंडले, शंकर देसाई, महेश लोंढे उर्फ बाबू, संदीप लोंढे याला आपण पाहू शकता, अमर शिर्के, कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्या जो मात्र आता नुकताच बाद झालाय, सुदर्शन सगरे, सनगौंडा पाटील, करणमाळी, शौकीन लोंढे, अनिकेत इरळे, अभिजित नरुटे आणि शाहरुख जो मात्र आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत असेल या संघामध्ये. पप्पू मंडले आल्या आल्या बॅट भिरकावतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहायचं झालं तर प्रवीणला आपण बघतोय तिसरी ओव्हर तो घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती कौस्तुभ कांबळे सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता त्याने दाखवला आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती आपण जर पाहिलं तर पप्पू मंडलेला तो बीट करतोय. तत्पूर्वी पुढील मॅचच्या टॉस साठी आपण 2 संघांच्या संघनायकाने या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करत आहोत. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलेटी आणि नुकतीच या अगोदर एक लो स्कोरिंग मॅच पूर्ण झाली, त्यामध्ये सिंहगर्जना नेहरू नगरचा संघ विजेता संघ ठरला होता. तर आता मात्र पुढील 2 विजेत्या संघांमध्ये आपण या नंतरच्या मॅचचा टॉस पूर्ण करून घेतोय. यानंतर जितक्याही मॅचेस होतील 4-4 ओव्हरचे असतील. जोपर्यंत पुढील माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय जो आहे तो आयोजन समितीकडे असेल. ज्या वेळेला बॅट चिकट घेतोय, हवेमध्ये उसळी घेणारा चेंडू, स्वतः गोलंदाज प्रवीण चेंडू खाली आणि ह्या मिसफिल्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यावर फलंदाजाचा फायदा होतोय, जीवनदार मिळतंय आणि जीवनदारासोबत 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. धावफलक मात्र एकेरी धावेसोबत जाऊन पोहोचलेत 21 धावा. 2 धावा या ओव्हर मधून आलेत, 1 विकेट, 1 निर्धाव चेंडू, अशा पद्धतीने मात्र 4 चेंडू पूर्ण केले ते गोलंदाज प्रवीणने. ओव्हर द विकेटचा मारा पप्पू मंडलेसाठी पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, थर्डमॅन दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता, चेंडूला अडवण्यासाठी धावतोय, तोपर्यंत चेंडू मात्र निघून चाललाय. तो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमदार चषक 2022च्या बॅनरला दिली जाणारी ही सलामी आणि चौकार.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहोत. आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कुच्ची गावचे उद्योजक सन्माननीय गजाननजी कांबळे साहेब मैदानामध्ये उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन गजानन कांबळे साहेबांना की आपण यानंतरच्या प्री क्वार्टर मॅचचा म्हणजेच दुसऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या मॅचचा टॉस आपण पूर्ण आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. यानंतरचा सामना जर आपण पाहिला तर तिसऱ्या मॅचचा विजेता जो म्हणजे त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी आणि चौथ्या मॅचचा विजेता सिंहगर्जना स्पोर्ट्स क्लब नेहरू नगर यांच्यामध्ये यानंतर सामना असेल. आणि मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर कर्णधाराने टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय आणि हा टॉस जो आहे तो पूर्ण केला जाणार आहे कुच्ची गावचे उद्योजक सन्माननीय श्री गजाननजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते. तर गजानन कांबळे साहेब आपल्याला सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. दरम्यान 3 ओव्हरची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या मात्र जर आपण पाहिलं तर 26 धावा आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तुकाराम याला आपण बघता. शेवटच्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी सादर करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती प्राचारण केलं जाते ते तुकाराम पाटील यांना. स्ट्राईकवर आहे पप्पू मंडले. नॉन स्ट्राईक एंडवर जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी मात्र एका बाजूने बापू आणि पप्पू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर पप्पू, नॉन स्ट्राईकवर बापू. बॉलिंग मार्कवरती तुकाराम पाटील पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू तुकाराम याचा मिस टाइम फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूवर धावून अडवणी करतोय, फिल्डिंग करतोय. त्यावर एक धाव मात्र फलंदाजांनी घेतली. एकेरी धावेसोबत आता मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा असतील त्या 27 रन्स माफ करे 27 धावा धावफलकावरती आहेत. आणि प्रतिषटकाची सरासरी जर आपण पाहिली तर 3 ओव्हर नंतर 27 धावा असल्यानं आपण 9 धावा प्रतिषटकाची सरासरी. चौथ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू होताना आपण बघतोय. एक चेंडू पूर्ण झालाय. धावा आहेत 27. बापू लोंडे ज्या वेळेला स्ट्राईकवर येतोय. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक वरून ट्रॅव्हल करतोय बॉल विकेट किपरच्या दिशेने. विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिला तर हनुमंत पांढरेला आपण पाहू शकता. बॉलिंग मार्कवरती मात्र तुकाराम पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं चौथं म्हणजे हे शेवटचं षटक या मॅच मधलं. कारण ही 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये हा शेवटच्या षटकाचा खेळ. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलात तर मुंबई क्रिकेट असोसिएशन 2 मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित. बापू लोंडे या वेळेला स्विंग याला मिस करतोय. एक चांगला चेंडू या वेळेला गोलंदाज तुकाराम पाटीलच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोपवला गेलाय. फिल्डिंग जर आपण पाहिलं तर एक विकेट किपर उजव्या बाजूने आपण पाहिलं तर मग शॉर्ट थर्डमॅन. पॉईंटचा खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. यावेळेला बॅकच्या रडारमध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. पुरेशी ताकद आहे या फटक्यामध्ये. एलिव्हेशन मिळतंय. बापू लोंडे आणि पप्पू मंडले हे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तुकाराम पाटील याचा 5वा चेंडू. या वेळेला मात्र उंची तर खूप चांगली गाठली आहे. उंची कमी आणि सरळ मग खेळाडूच्या हातामध्ये उंची चांगली, लांबी कमी पडली. अर्धवट मानानं अपुऱ्या ताकदीनिशी हा फटका केला. बापू लोंडे या वेळेला मात्र झेलबा देऊन माघारी परततोय. आणखीन एक झटका लागतोय हिंगणगाव संघाला.
त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट अँड विनंती असेल मग करोली संघाला आपण लगेच ही मॅच संपल्यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यावेळेला अंकापासून दूर ठेवला बॅटा एज घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन कडे चाललाय. शेवटचा बॉल होता या इनिंग मधला आणि मग 4 ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिला तर 35 धावा बनवले 4 ओव्हरमध्ये आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धावांची आवश्यकता म्हणजे 9 धावा प्रति षटकाच्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करावी लागेल ती शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण विरुद्ध अमेय स्पोर्ट्स क्लब हिंगणगाव या दोन संघांमध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये प्रथमतः कडून हाताळताना बापू लोंढे
पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज. स्ट्राईकवर आहे विशाल. पहिल्या चेंडूवरती कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि येतोय उत्तुंग खणखणीत षटकार विशालच्या बॅटमधून. एक विशाल फटका. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. यावेळेला फुलर लेनचा बॉल फ्लिक केला जातोय अलॉंग विथ द कार्पेट. शॉर्ट मिड विकेट मधून फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी धावतोय. फेक करतोय. तोपर्यंत एक धाव घेतली गेली विशाल आणि यशच्या जोडीकडून. या अगोदरच्या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला आणि षटकार ठोकला तो विशालने. आणि व्हेरी नेक्स्ट बॉल अगदी पायावर मारा करणाऱ्या चेंडूवरती फ्लिक केलं. मनगटाचा खूप चांगला वापर. दिशा दाखवली चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेट मधून फिल्डरने चेंडूला गॅदर केलं. तोपर्यंत एक धाव घेतली. यश चव्हाण या चेंडूवरती मात्र येतोय. पुन्हा एकदा त्याच खेळाडूच्या हातामध्ये जाताना चेंडू पाहायला मिळतोय. त्यावेळेला थोडंसं फंबल झाले. परिणामी आणखीन एक धाव यश चव्हाणच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल आणि यश 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्यात, ज्यामधून 1 षटकार 2 सिंगल. पहिलं षटक प्रगतीपथावर बापू लोंढे. कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हा फटका मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका हाताने मात्र हा चेंडू अडवला. 2 धावा रोखलेत. 2 धावा या ठिकाणी खर्च केलेत. चौकारेला असता जर फिल्डरच्या डोक्याच्या वरून जर चेंडू गेला असता तर कधीतरी आपण पाहिलंय की 4 धावा आल्या असत्या, परंतु त्या ठिकाणी 2 धावा रोखल्या फिल्डरने. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अगदी बारीक लक्ष ठेवलं चेंडूवरती. शेवटच्या क्षणाला झेप घेतली चेंडूवरती. एका हाताने चेंडू अडवला. चेंडूची फेक केली. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या पुन्हा एकदा विशालच्या माध्यमातून. यावेळेला फ्रंट फूटचा खूप चांगला वापर. चेंडूवरती आले. कव्हरच्या दिशेने हा फटका. एक सिंगल धाव घेतली जाते. पप्पू मंडले त्या ठिकाणी फिल्डरच्या स्वरूपात होते. चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी आणि त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावांची चांगली जोड मात्र धावफलकावर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होताना आपल्याला दिसतोय. विशाल आणि यश चव्हाणच्या माध्यमातून. विशालने 1 षटकार ठोकला. त्यानंतर 2 सिंगल धावा आल्या. त्यानंतर एक दुहेरी धावेचा फटका आणि या चेंडूवरती मात्र 1 सिंगल रन. यावेळेला स्विंग अँड मिस होत आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाठीमागे आपण बघतोय एका आयकॉन खेळाडूला म्हणजेच शाहरुखला. शाहरुखकडे हा चेंडू सोपवला. शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला आणि या षटकातला मात्र हा शेवटचा बॉल अगदी चांगल्या रीतीने पूर्ण केला तो गोलंदाज बाबू लोंढेने. आणि बापून मात्र हा चेंडू पूर्ण केल्यानंतर ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक डबल अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकावर 1 11 धावा. चांगली सुरुवात आपण होताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांच्या माध्यमातून 9 धावांचा रिक्वायर्ड रन रेट होत्या, परंतु 9 धावांचा रिक्वायर्ड रन रेट अगदी सहजतेने पूर्ण केला. 11 धावा पहिल्या ओव्हरमधून खर्च केल्या गोलंदाज बापू लोंढेने. 1 षटकार 2 सिंगल 1 डबल, नंतर आणखीन 1 सिंगल आणि 6वा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने मात्र पहिले षटक पूर्ण झाले. 11 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बिना किसी नुकसान के 11 रन पर जाकर पहुंचता हुआ. बॉलिंग मार्क पर दूसरे ओवर के लिए प्राचारण किया गया महेश लोंढे उर्फ बाबू. ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार बाहरी किनारा लेकर लीडिंग एज लेकर थर्डमैन की तरफ जाती हुई गेंद. 2 फील्डर थे पीछे तैनात. एक फाइन लेग एक शॉर्ट थर्डमैन. दोनों खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के दायरे के अंदर फील्डिंग करते हुए नजर आएंगे. एक शॉर्ट फाइन लेग एक शॉर्ट थर्डमैन. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को अब अंदर बुलाया. इस बार वाइडिश लॉन्ग ऑफ पर एक फील्डर तैनात किया है. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर एक फील्डर. डीप मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात. अच्छी फील्डिंग सजाई गई है गेंदबाजी के लिए. बॉलिंग मार्क पर है महेश. इस बार हाफ
ट्रैकर शॉर्ट आर्म पुल किया, पुल होगा सक्सेसफुल। यश चौहान के बल्ले से इस बार एक बड़ा स्ट्रोक 6 रन के लिए, गेंद सीमा रेखा के बाहर। एक अच्छा यहां पर नतीजा दिखाई दिया हाफ ट्रॅकर बॉल का। मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू आहेत ते लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये आणायचे आहेत। व्हॉलंटियर्सना विनंती असेल। इसके पहले बहुत अच्छा स्ट्रोक खेला, इस बार गेंदबाज ने कमबैक किया। एक पुलर रन की गेंद खोदकर निकालने की कोशिश थी यश चौहान की। गेंद जाकर रुकी सीधे विकेट कीपर शाहरुख के दस्तानों में। कोई रन नहीं, बिंदी गेंद, डॉट डिलीवरी यहां पर आती हुई। बॉलिंग मार्क पर महेश लोंडे उर्फ बाबू। ओवर नंबर 2 की यहां पर शुरुआत की थी सिंगल रन के साथ। इस बार वाइडिश लॉन्ग ऑन पर खेल दिया पूरे ताकत के साथ। स्टैंड एंड डिलीवर्ड, हैंडसम। लंबा चौड़ा छक्का आता हुआ यश चौहान के बल्ले से। खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय यश चव्हाण। एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून या वेळेला टॅप केलाय, कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित। पप्पू मंडलेच्या हातामधून हा थ्रो जोपर्यंत नॉन स्ट्राइक वर पोहोचेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या झाली ती 25। अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला। पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय अलॉंग विथ द कार्पेट, मात्र चेंडू येते वाइडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने। डीप मिड विकेट मधून फिल्डर धावत आलाय, चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली, तोपर्यंत एक धाव घेतली गेली फलंदाजांकडून। स्ट्राइक वर विशाल, नॉन स्ट्राइक एंडवर आपण पाहिलं तर यश चव्हाण होता। एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली। आता मात्र ओव्हरची होते समाप्ती, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावफलक पुढे सरकत आहे। 26 धावा झालेत 2 ओव्हर नंतर, म्हणजे आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे। मैदानाच्या चारी बाजूला जर आपण लक्ष टाकलं तर बरेचसे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपण समोरच्या दिशेने जर सुरुवात केली तर पाठीमागे आपली जी साइड स्क्रीन आहे त्याच्या डाव्या बाजूने महाकाली फॅब्रिकेशनचं चांगलं सहकार्य, मंगलज्योत एंटरप्राइजेस, त्याचबरोबर MM वॉटर सप्लायर्स, लिओपोल्डचा एक बॅनर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाराजा फास्ट फूड, MK जनरल स्टोअर्स आणि चिदंबर अर्थ मूव्हर्स, त्याचबरोबर साध मंडप अँड डेकोरेटर्स, हॉटेल रानमळा, मैफिलचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगले पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेला। आदित्य साहिल स्टील टिंबर यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। एस्क्वेअरचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। महाकाली कम्प्युटर्स अँड मोबाईल शॉपीचा बॅनर, त्याचबरोबर सलूनचा बॅनर आपल्याला पाहायला मिळाला। AP मोबाईल शॉपी, MCN नंबर 1 चॅनल आपण बघतोय। भारतीय एंटरप्राइजेस, गोमटेश टॉबॅको सेंटर, शिवकृपा मशिनरी। धावसंख्या मात्र झाली आतापर्यंत 27 धावा। अजूनही मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, यश चव्हाण आहे स्ट्राइक वरती। आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जर आपण पाहिलं तर शिव अर्थ मूव्हर्स अँड सप्लायर्सचा बॅनर आहे, त्याचबरोबर श्री व्यंकटेश्वरा फर्निचर्सचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। नवरंग बेकरी त्यांचंही खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे। आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पदी जर आपण पाहिलं तर सलमान खान, म्हणजेच नवरंग बेकरीचे सर्वेसर्वा। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द फेन्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपुरी ताकद आहे या फटक्यामध्ये। अर्धवट मनाने खेळलेला हा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या फिल्डरच्या हातामध्ये। एक सहज सोपा सुरेख असा झेल, विकेटचा पतन, खेळाडू बाद। यश चव्हाण माघारी परतेल, झेलबा 2 आणि यानंतर मात्र फलंदाजीसाठी हनुमंत पांढरेला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना बघतोय। या स्पर्धेला मात्र खूप चांगलं सहकार्य राहिले ते श्री रेणुका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड। पिनू चहाचं एक चांगलं सहकार्य, त्याचबरोबर ॲटको रोडवेज, प्राईम फार्म्स, महाकाली कम्प्युटर्स अँड मोबाईल शॉपी, बरेचसे पुरस्कर्ते जे आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला बॅनर्स पाहायला मिळत आहेत। आणि
खरं तर हे स्पर्धेचं औचित्य म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या तासगाव कवठे महांकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण पाहत आहोत, ज्यामध्ये हनुमंत पांढरेच्या बॅटमधून एक कौशल्यपूर्ण बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्विच हिट केला, 4 धावांसाठी 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासोबत 31 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अवघ्या आणि अवघ्या 5 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. हातामध्ये चेंडू असतील 8, 5 धावांची आवश्यकता. यावेळेला चांगला फटका, बॉटमहँडचा वापर, वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडू मात्र थ्रो केला जातोय. तोपर्यंत एक धाव घेतली हनुमंत पांढरे आणि विशालच्या जोडीने. धावसंख्या झाली 32. 4 धावांची गरज आता मात्र मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 7 चेंडूंमध्ये. या नंतरच्या मॅच साठी आपण 2 संघांना तयार राहण्याची विनंती करतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलेटी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र सिंहगर्जना नेहरू नगर या 2 संघांमध्ये सामना असेल. प्री क्वार्टर फायनल. आणखीन एक चांगला फटका, या वेळेला मात्र उंची चांगली गाठली आहे, लांबी थोडीशी कमी पडेल. चेंडू खाली आहेत फिल्डर, घेतली आहे कॅच. या वेळेला विशालला माघारी परतावं लागेल आणि या कॅच सोबत मात्र सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलेले आपण बघतोय. कवठे महांकाळ या तालुक्यातील नक्कीच एक नाझीम गुल्ली या नावानं कुठेतरी त्यांच्यासारखीच गोलंदाजी असणारे आमच्या सर्वांचे लाडके गोलंदाज नंदू करपे यांना त्यांच्या पुढील मॅचसाठी मात्र या ठिकाणी शुभेच्छा आम्ही या आयोजकांच्या माध्यमातून देतोय. म्हणजेच SP ग्रुप कडून नंदू करपे म्हणजेच कवठे महांकाळ तालुक्याचे नाझीम गुल्ली यांना पुढील मॅचसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. दरम्यान एक हाती सामना कुठेतरी होताना आपल्याला दिसतोय. अगदी सहजतेने ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न. 32 धावा 3 ओव्हर नंतर आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडूंवरती 4 धावांची आवश्यकता आहे. आवश्यकता. स्पर्धेचे प्रमुख आयोजक SP ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी, मग रवी भाऊ माने, सागर जाधव, सद्दाम खान पठाण, सलमान खान, ओंकार कोठावळे, मुदस्सर सावनूरकर, गुड्डा परदेशी, त्याचबरोबर सूरज मेनगुदले, अनिकेत पाटोळे, अवी बाबर, दीपक माळी, अनिल साळुंखे, चिन्मय परदेशी, सरफराज सावनूरकर, काकासो मुर्दे, सौरभ गाडवे, अविनाश वाघमारे, रोहित जाधव आणि त्याचबरोबर सुरेश कांबळे ही संपूर्ण सहकारी टीम ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन सांभाळले गेले आणि एक यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. आमदार चषक 2022. 6 चेंडू 4 धावा. स्विच हिट केलाय, या वेळेला फटका जातोय सीमा पार. विजयी षटकार येतोय. आणि ही मॅच अगदी सहजतेने मात्र शिवकृपा स्पोर्ट्स क्लब म्हणजेच गव्हाण संघाने जिंकलेली आहे. विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच